बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या जिंदाल कंपनीत आग अजूनही धुमसतीये। जिंदाल कंपनीला लागलेली ही आग 48 तास उलटूनही नियंत्रणात आलेली नाहीये। कंपनीच्या आजूबाजूची 4 गावं आता रिकामी करण्यात आली आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अजूनही सुरू आहे। अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे हे प्रयत्न सुरूच आहेत। नाशिकच्या जिंदाल कंपनीत अजूनही आग धुमसते। अवघे 48 तास झालेले आहेत, अजूनही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये। तर नाशिकच्या जिंदाल कंपनीत ही आग लागलेली आहे। 48 तास झालेत ही आग लागून, अद्यापही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला यश आलेलं नाहीये। नाशिकच्या जिंदाल कंपनीतील ही दृश्य आपण पाहतोय। अजूनही या आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेश, 48 तास झालेत ही आग लागून, अजूनही ही आग नियंत्रणात आलेली नाहीये, काय कारण पुढे येतंय? अगदी खरं आहे कृपा। खरं तर 48 तासाहूनचा अधिक काळ लोटून गेला, मात्र नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील असलेल्या मोंडेगाव परिसरातील जी जिंदाल कंपनी आहे तिच्या युनिटला लागलेली आग ही अजूनही धुमसताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर अग्निशमन दलाच्या वतीने एनडीआरएफच्या पथकाने ही आग आटोक्यात आणण्याचे सर्वत्र जे प्रयत्न आहे ते करण्यात येत आहे। मात्र या कंपनीमध्ये पॉलिमर चा जो साठा आहे त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल जास्त असल्याने ही आग लागतेय आणि ते जे केमिकल आहे त्याचा हवेशी संपर्क आल्याने ती आग अजून भडकते। त्याच्यामुळं ती विझवण्यासाठी अग्निशमन दलातर्फे सातत्याने पाण्याचा मारा केला जातोय आणि याचबरोबर फोमचा देखील वापर केला जातोय आणि वेगवेगळ्या युक्त्या वापरून ती आग आटोक्यात कशी आणता येईल हे देखील आता अग्निशमन दलाच्या वतीने आणि एनडीआरएफच्या पथकाच्या वतीने करण्यात येत आहे। सध्या तरी जे कंपनीच्या आवारातला जो युनिट 2 चा जो भाग आहे तो पूर्णतः जळून खाक झालेला आहे। मात्र आग आटोक्यात आणणं हे महत्वाचं असल्याने आता सर्वोत्परी जे शर्थीचे प्रयत्न आहे ते विविध पथकाकडून केले जात आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।